चांगलं. मी विनोद चव्हाण, विरसास नागरिक. नवरात्र उत्सव हा पण एक उत्सव असा आहे आमचा की यात्रेप्रमाणेच आमचा हा उत्सव आहे. आणि यामध्ये देवाच्या सगळ्या विधी पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत चालू आहेत. म्हणजे की सकाळची पूजापासून आरतीपासून ते छबिन्यापर्यंत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा छबिना. तो 2 वेळेस पार पडला जातो. दुपारी 12ला सुरू होतो. सगळं मानकरी दागिनदार यांच्यासह लवाजमासह हा छबिना निघतो. देवाला 3 प्रदक्षिणा पूर्ण करून हा छबिना संपतो. सगळे भाविक याच्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन देवाच्या नामघोषात मंत्रमुग्ध होऊन नाचत असतात. त्याच्यानंतर ना असा संध्याकाळी पण 9:30 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत असा छबिना पार पडत असतो. या छबिनाच्या मध्ये 3री माळ नवरात्रातली आणि 8व्या माळाला अष्टमी दिवशी महाउपवासा दिवशी देव भक्ताला भेटायला भक्त कमलाजीच्या भेटीसाठी माळवाडीवर जातात. हा एक नित्यक्रम परमेश्वराच्या पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत चालू आहे. आणि याच्यानंतर या नर्तिका ज्या आहेत, ज्या आमच्या कोल्हाटी समाज आहे इथला पारंपरिक, ह्या पूर्ण मालकीनी पहिल्यापासून वीरमधल्याच आहेत. ह्या मालकीनी आपल्या सेवा करण्यासाठी ह्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपली चाकरी करून वर्षभर त्यांची भाकरी त्यांना मिळावी या अपेक्षापोटी ते इथं सेवा करतात. छबिना संपल्यानंतर त्या दोन्ही वेळेस दुपारी आणि रात्री त्यांची सेवा त्यांची ते पारंपरिक पार पडली जाते. तसेच वीरमधले प्रत्येक घरटी एक मनुष्य आमचा, ज्याला आम्ही नवरातकरी म्हणतो, तो नवरातकरी एकदा पहिल्या पाळीला ज्यावेळेस तो मंदिरात येतो तो घट उठल्यानंतरच घरी जात असतो. तो त्याचा महाउपवास करतो आणि त्याचा फराळ हा छबिना उतरल्यानंतर दुपारी एकच वेळेस तो फराळ करत असतो. तोही त्याची सेवा पार पडतो. म्हणजे आमच्या गावातला प्रत्येक नागरिक या सगळ्या गोष्टीशी सहभागी आहे. आणि सगळ्यात भाविक तर खूप मोठे येतात महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविक अजून सुद्धा येत आहेत. संध्याकाळी रात्री दिवस रात्र नवरात्र असल्यामुळं आपापली सेवा पार पडत असतात. आणि अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने आमचा हा नवरात्र उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पडत असतो. धन्यवाद.